घरातले लोक सतत रडवतात, जवळचे लोक सतत तुमच्याशी भांडतात. ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलंय तीच व्यक्ती सोडून गेली. ज्याच्यावरती खूप विश्वास ठेवता सतत तीच व्यक्ती विश्वासघात करतीये. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. बघताय, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात त्यांच्याच घरातल्या लोकांचा त्रास आहे. कधी कधी आपला शत्रू आपल्या जवळचा असतो, नात्यातला असतो, शेजारचा असतो. बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती पण नसतो. जेव्हा तुम्ही घरात एखादी नवीन वस्तू घेता, काहीतरी छान तुम्ही सुरू करता, एखादा व्यवसाय सुरू करता, तेव्हा अचानक आपल्या घरात दारिद्र्य यायला लागते, घरात आजारपण येते. आपल्याला कळून चुकते कुणीतरी नजर लावली आहे, कुणीतरी काहीतरी केलंय आणि त्यामुळे हे सगळं सुरू झालंय. बघा, बऱ्याच वेळा नजर लावणारी आपल्या जवळची लोक असतात. आता याचा अनुभव आपल्यापैकी कितीतरी लोकांनी घेतलाय, कारण जेव्हा जेव्हा तुमचे कमेंट्स आणि मेसेजेस मी बघते त्यातून मी स्वतः हे शिकते. बघा, तुमचा कितीही मोठा शत्रू असेल, तुम्हाला तो कितीही त्रास देत असेल, रडवत असेल, तुमचा अपमान करत असेल किंवा अन्य काहीही तुमच्यासोबत करत असेल, हा शत्रू तुम्हाला तुमच्यापासून दूर करायचा आहे. या शत्रूला तुम्हाला त्याची जागा दाखवून द्यायची आहे. जो तुम्हाला रडवतोय तुम्हाला त्याला रडवायचं आहे. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगते तो अवश्य करा. उद्या 19 मार्च 2026 वार गुरुवार, उद्या नवीन मराठी वर्षातील पहिला दिवस आणि पहिला सण गुढीपाडवा. बघा, असं म्हटलं जातं की वर्षाचा पहिला दिवस चांगला गेला तर संपूर्ण वर्ष चांगलं जातं. जर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी ही एक वस्तू अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली, वर्षभर शत्रुबाधेपासून दूर राहील. कुणीही त्रास देणार नाही, कुणीही तुमच्या मागे लागणार नाही, कुठलाही शत्रू तुमच्या आसपास सुद्धा येणार नाही. आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगते, हा उपाय उद्या दिवसभरात तुम्हाला कधीही करता येणार आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करा. सगळ्यात पहिली गोष्ट, उद्या गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. सकाळी लवकर उठा, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल, छान पंचगव्य असेल तर ते घाला, थोडी हळद घाला, या पाण्याने स्नान करा. उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. शक्य असेल तर खूप नाही पण 1 ते 2 गरीब लोकांना एखादी खायची वस्तू, वडापाव असेल, पाण्याची बॉटल असेल, असं काहीतरी दान करा. गुढीपाडव्याच्या दिवशी पिवळ्या वस्तूंच्या दानाला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण उद्या गुरुवार आणि गुढीपाडवा आहे. गुरुवारच्या दिवशी पिवळं जर तुम्ही दान केलं तर गुरु मजबूत होतो, आणि जेव्हा गुरु मजबूत होतो तेव्हा आयुष्यातील अडथळे, अडचणी दूर होतात. शिवाय सौंदर्याची प्राप्ती होते, अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होते. कितीही मोठा शत्रू असेल तर तो मित्र होतो. या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर उद्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, दारात रांगोळी काढायची आहे, प्रत्येकाच्या घरोघरी गुढी उभारली जाते. त्या गुढीजवळ वर्षभर आपल्याकडे सकारात्मकता येण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हा उपाय करा. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे कडुलिंबाचं झाड. नीट आहे का? कडुलिंब, लिंब नाही, कडुलिंब, ज्याची पानं कडू असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचं महत्त्व हे खूप मोठं आहे. कुठेही कडुलिंबाचं झाड असेल, त्या कडुलिंबाचं एक छोटंसं मूळ, नाही तुम्हाला मूळ जर शक्य नाही भेटलं तुम्हाला, तर कडुलिंबाची एक छोटीशी काडी, थोडी सुकलेली असेल अशी, ओली किंवा अशी कवळी काडी नाही घ्यायची, थोडी सुकलेली जाडसर काडी किंवा मग त्याचं मूळ तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे. जे तुम्ही हे मूळ किंवा काडी आणलेली आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. एका कापडाने ते तुम्हाला पुसायचं आहे. यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. थोडी हळद घ्या आणि काळ्या रंगाचं कापड घ्या. एक छोटंसं काळ्या रंगाचं कापड आणि एक लिंबू घ्या. आता काळ्या रंगाच्या कापडावरती लिंबू ठेवा. तुम्ही घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसून किंवा देवघराच्या समोर बसून हा उपाय केला तरीही चालेल. जे लिंबू घेतलेलं आहे ते लिंबूसुद्धा हिरवं पिवळं छान असावं, स्वच्छ धुवून पुसून ते लिंबू घ्या. आता या लिंबाच्या वरती तुम्हाला कडुलिंबाच्या काडीने किंवा मुळाने थोडीशी हळद घेऊन तुम्हाला ती पाण्यामध्ये मिक्स करायची आहे. थोडीशी किंचित पाणी फक्त घाला. आता कडुलिंबाचं मूळ किंवा जी काडी तुम्ही घेतलेली आहे ती तुम्हाला त्या ओळ्या हळदीमध्ये बुडवायची आहे. आता हळद त्या काडीला लागल्यानंतर तुम्हाला
त्या काडीने, त्या हळदीने, त्या लिंबाच्या वरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जो पण शत्रू असेल, कुणी घरातला, बाहेरचा, शेजारचा, पाजारचा, नात्यातला जो कुणी व्यवसायात त्रास देतो, नोकरीत त्रास देतो, कुणीही, त्याचं फक्त नाव तुम्हाला त्या लिंबावरती लिहायचं आहे. ठीक आहे. आता त्या लिंबावरती तुम्ही नाव लिहून म्हणजे तुमचं नाव लिहून झालं की त्याच्यानंतर हे लिंबू तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे. कापडात हे लिंबू बांधत असताना जेव्हा तुम्ही त्या लिंबावरती नाव लिहाल तेव्हा शेवटी ते कडुलिंबाचं मूळ किंवा काडी जे तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला त्या लिंबामध्ये दाबायचं आहे. लिंबामध्ये ते दाबायचं आहे. बरोबर थोडंसं ते जाडसर तुम्ही काडी वगैरे घ्याल तर घ्या, म्हणजे थोडीशी टोकदार घ्या, म्हणजे जेणेकरून लिंबामध्ये ती सहज घुसली जाईल. ठीक आहे. आता मी तरी गेल्या वर्षी हा उपाय केलेला आहे आणि मी जी काडी घेतली होती ती सहज त्या लिंबामध्ये घुसली होती. त्यामुळे तुम्ही सुद्धा तशीच घ्या. आता ही काडी लिंबात घुसल्यानंतरच ते लिंबू तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडात बंदिस्त करायचं आहे. हे कापड आता बंदिस्त केल्यानंतर गाठ मारून तुम्हाला हे लिंबू तुम्हाला घराच्या चारही कोपऱ्यांना फिरवायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा ते उतरवायचं आहे. यानंतर घराच्या बाहेर यायचं. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये त्या लिंबाची पोटली घ्यायची, ज्याचं नाव तुम्ही लिहिलेलं आहे. फक्त तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन सोहम वश वश, सोहम वश वश असं म्हणायचं. बघा, सोहम वश वश 2 वेळा, सोहम वश वश, म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊन पुढे वश वश म्हणायचं आणि फुंक मारायची. हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 11 वेळा म्हणायचा आहे. 11 वेळा हा मंत्र तुमचा म्हणून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला हे काळ्या रंगाच्या कापडात असणारा लिंबू घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लटकवायचं आहे. जोपर्यंत ते लिंबू सडत नाही, खराब होत नाही, त्यातून पाणी गळत नाही, तोपर्यंत ते लिंबू दाराला ठेवा. समजा लवकर ते सडलं किंवा खराब झालं तर समजून जा खूप बाधा लागली होती, खूप घरातलीच आजूबाजूची शक्ती त्रास देत होती आणि ती सगळं त्यात उतरलंय म्हणून ते खराब झालंय. थोडंसं टिकलं किंवा 1 महिनाभर तरी तुमच्या घरामध्ये ते व्यवस्थित राहिलं तर समजून जा बाधा कुठेतरी कमी होती किंवा येणारी बाधा होती, कुणी शत्रुत्व करणार होतं ज्याच्या नावाने मी हे केलं आहे, तर ते कुठेतरी आता समाप्त होत आहे. आणि जसं ते लिंबू पुढे सुकेल किंवा खराब होईल तसं तुम्हाला ते काढून घराच्या बाहेर वाहतं पाणी असेल तर त्यामध्ये, एखादं मोठं कुठलंही झाड असेल, म्हणजे पवित्र झाड नाही, तुळस नाही, तर इतर कुठल्याही झाडाखाली तुम्ही ते लिंबू जे आहे ते कापडातून सोडून तुम्ही तिकडे ते टाकू शकता. बघा, हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. गुढीपाडव्याचा खास उपाय आहे. ज्याच्या नावाने कराल त्याची जी काही वाईट शक्ती आहे ती कायम तुमच्यापासून लांब राहील. जेव्हा तुम्ही हे लिंबू अभिमंत्रित करून दाराला बांधता तिथेच तुमची शत्रुबाधा दूर होते. जो कोणी तुम्हाला त्रास देतो तो हळूहळू त्याचा त्रास कमी होत जातोय. घरातला असेल, कुणीही तुमच्यासोबत काही वाईट करत असेल, लक्षात ठेवा, हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीवरती इतका त्याचा सकारात्मक परिणाम होतो की त्याच्या मनात तुमच्याबद्दल वाईट विचार येणारच नाही. त्याने कितीही ठरवलं वाईट करायचं, होणारच नाही. हा उपाय केल्यानंतर जरी तुमच्यावरती कुणी काय करायचा प्रयत्न केला त्याचं त्याच्यावर उलटेल. लाखात एक उपाय आहे, उद्याचा खास उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.